नमस्कार, मी प्राध्यापक गोविंद परशुराम केंद्रे. भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक 2026 यासाठी प्रभाग क्रमांक 27 मधून भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी निवडणूक लढवित आहे. माझ्यासोबत अ गटातून सौ दया कैलास गायकवाड, ब गटातून मी गोविंद परशुराम केंद्रे, क गटातून सौ सुनीता संजय साळुंके पाटील आणि ड गटातून रेणुकादास दत्तोपंत वैद्य असे आम्ही पॅनल सहित भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवित आहोत. वार्डामध्ये या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न, त्याचबरोबर रस्त्याचा प्रश्न आहे आणि बाकी ज्या गोष्टी आहेत, शौचालय नवीन झाले पाहिजे अशा प्रकारचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नावर आम्ही माननीय नामदार अतुलजी सावे साहेब यांच्या वतीनं या शहराचं, या प्रभागाचा पाणी प्रश्न तर अगदी सुटण्यावर आलेला आहे आणि उर्वरित मुद्दे सुद्धा आम्ही सोडवण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध राहूया. मी भारतीय जनता पार्टीतला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं पासून सुरुवात केलेली आहे. मी माझं इंजिनिअरिंग करत असताना नांदेडला ABVP या आमच्या शाखेपासून सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर 1995 पासून या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा मंडळाचा पदाधिकारी, मंडळाचा सरचिटणीस, फॉदरबॉडीचा मंडळाध्यक्ष, फॉदरबॉडीचा मंडळाध्यक्ष 2 वेळ, शहराचा सरचिटणीस, OBC मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष, लोकसभा विस्तारक आणि सध्या संघटनेमध्ये भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. हो, हे माझं शिक्षण नांदेड येथील शासकीय अभियांत्रिकी, शासकीय तंत्रनिकेतन नांदेड या ठिकाणाहून झालं. त्यानंतर औद्योगिक क्षेत्रामध्ये नाशिकला काही दिवस काम केलं आणि नंतर छत्रपती संभाजीनगर शहरात मी MIDCला बरेच काम केलं आणि त्यानंतर या ठिकाणी एका कॉलेजला मी शिकवतो आणि त्यानंतर मी भारतीय जनता पार्टीला 1995 पासून या ठिकाणी सक्रिय आणि कार्यरत आहे. आपण ज्या भागातून लढवत आहे तो भाग नवीन छत्रपती संभाजीनगरचा भाग ओळखला जातो. या नवीन परिसरामध्ये अनेक समस्या आहेत. त्यापैकी विद्यार्थ्यांची जी समस्या, युवकांची विद्यार्थ्यांची समस्या आहे, त्यांना रोजगार पाहिजे आहे. त्यासाठी आपण काय करणार? युवकांना रोजगार पाहिजे या विषयावर आपला जे प्रश्न आहे, काल परवाच माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगदी टॉक शोच्या माध्यमातून शहरातील 29 प्रभागामध्ये संवाद साधला, नागरिकांशी संवाद साधला आणि त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर भविष्यात कसा असेल याविषयी आपल्याला या ठिकाणी सांगितलं. वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक या ठिकाणी केलेली आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये तरुणांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून या ठिकाणी मोठ्या औद्योगिक क्षेत्राशी, वेगवेगळ्या देशाशी संपर्क साधून या अरिक सिटी आहे, बिडकीन कॅरिडोर, दिल्ली कॅरिडोर आहे, या सगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या पद्धतीनं गुंतवणूक आणि मग रोजगारांसाठी, तरुणांसाठी या ठिकाणी कामाच्या स्वरूपात या ठिकाणी रोजगार उपलब्ध करण्याचं या शहरामधील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ठिकाणी कार्यरत आहे. महिलांसाठी या ठिकाणी महिलांसाठी खूप चांगले उपक्रम आहेत आणि शासनाच्या ज्या योजना आहेत, आता लाडकी बहीण आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडकी बहीण नाही तर आता लखपती दिदी करण्याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचा कल आहे. या आमच्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून महिलांसाठी, मुलींसाठी एक चांगल्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध व्हावा अशा प्रकारचे गृहउद्योग आहेत, काही औद्योगिक क्षेत्रातले उद्योग आहेत. या उद्योगाला पूरक असं सप्लिमेंटरी, त्याला आपण म्हणतो कॉटेज इंडस्ट्री, स्मॉल इंडस्ट्री, या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण करणं, बचत गटाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण करणं, त्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देणं, माननीय प्रधानमंत्र्याच्या संकल्पनेतून या ठिकाणी आम्ही वार्डामध्ये सुद्धा, आमच्या प्रभागामध्ये सुद्धा या योजना महिलांसाठी राबवूया एवढं या ठिकाणी सांगतो. छत्रपती संभाजीनगर सुपरिचित आहे. याच प्रमाणे सध्या एज्युकेशन हब म्हणून सुद्धा छत्रपती संभाजीनगरचं नाव पुढे येत आहे.
विद्यार्थ्यांची अनेक समस्या आहेत, विद्यापीठामधल्या विद्यार्थी त्यांच्याही समस्या आहेत. या संदर्भात नगरसेवक म्हणून आपण नगर जरी मर्यादित असलं तरी आपण विद्यापीठाच्या लेवलला आपण काही काम करू शकतो. तर त्यांच्याही समस्या आपण कशा सोडवणार? बरोबर आहे. ग्रामीण भागातील मराठवाड्यातला जो विद्यार्थी या ठिकाणी शिकण्यासाठी येतो त्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या वसतिगृहाची सोय मिळावी, त्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं, चांगलं ग्रंथालय असावं, जेणेकरून हे मुलं उच्च शिक्षित होतील, चांगल्या MPSC UPSC या ग्रामीण भागाच्या मुलांना त्या सुविधा मिळाल्या पाहिजे. अशा प्रकारचा संकल्प मुख्यमंत्र्याचा आहे. चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि लहान मुलांना विशेषतः महानगरपालिकेच्या माध्यमातून जे आमचे ग्रामीण आपले गरीब आणि वंचित घटक आहेत या घटकांच्या मुलांना डिजिटल शाळा महानगरपालिकेच्या झाल्या पाहिजे. कारण लहान मुलं त्यांना संस्कार चांगले मिळाले, शिक्षण चांगलं मिळालं, त्यांचा पाया पक्का राहिला तर भविष्यातले नागरिक चांगले घडतील. याच्यासाठी सुद्धा आम्ही काम करू. विद्यापीठाच्या मुलांसाठी तर आमचं केंद्र सरकार, राज्य सरकार, UGCच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहेत. आमचे सिनेट मेंबर भरपूर आहेत, त्या ठिकाणी कार्यरत आहेत. पण ग्रामीण भागातल्या मुलांच्या बरोबर या आमच्या ही वस्ती मध्यमवर्गीयांची, आमचा जो गारखेडा शिवाजीनगर हे जो भाग आहे हा मध्यमवर्गीयांचा आहे. या ठिकाणी कामगार वस्ती आहे, म्हणून गुणवंत कामगारांच्या मुलांच्या ज्या सोयी आहेत त्या राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी कामगार कल्याण माध्यम अशा प्रकारचा संकल्प आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि विशेष एक सांगावं असं वाटतं की गारखेडा परिसरामध्ये अगदी आपल्या मराठवाड्यात नाही महाराष्ट्रामध्ये नाम होईल अशा प्रकारचं मोठं नामांकित कारगिल स्मृतिवन या ठिकाणी आता ते आपलं कार्यरत होतंय. माननीय नामदार अतुलजी सावे साहेबांनी राज्य सरकारकडून 12 कोटी रुपयाचा निधी मिळवून त्या ठिकाणी कारगिल स्मृतिवन बनवते. त्याचं कारण असं आहे की आपले जे मुलं आहेत हे जे लहान मुलं शिकतात त्या मुलांना देशभक्तीपर आणि कारगिलमध्ये जे शहीद झालेले आहेत त्या शहीद सर्व जवानांचा त्या ठिकाणी एक घटनाक्रम, त्यांचं पूर्ण नाव, त्यांचं पूर्ण डिटेल्स, त्याचबरोबर भारतीय सैनिकांचे जे युद्ध झालेले आहेत त्या युद्धांची क्लिप म्हणजे एक MP थिएटर अशा प्रकारचा संकल्प त्या ठिकाणी सावेसाहेबांच्या माध्यमातून आहे. काम प्रगतीपथावर आहे. त्या ठिकाणी आता तुम्ही आता जर जाऊन बघलं तर रणगाडे आलेले आहेत, जहाज येणार आहेत, एक विमान येणार आहे. आणि हे सर्व शालेय विद्यार्थ्यांना एक आवडीचा विषय म्हणून मागील 10 वर्षापासून आम्ही 26 जुलैला कारगिल दिवस हे सगळे शाळेचे मुलं बोलवून त्या ठिकाणी आम्ही कारगिल दिवस खूप मोठ्या पद्धतीने साजरा करतो. हे एक शहरातला आगळा वेगळा विषय आणि ते एक आता सध्या जे काम चालू आहे ते पूर्णत्वास आल्याच्या नंतर या ठिकाणी लोक बघायला येतील, लोक चांगल्या पद्धतीने येतील. त्या ठिकाणी एक उद्यान सुद्धा बनवलेलं आहे, वॉकिंग ट्रॅक सुद्धा आहे आणि वृक्ष लागवड मोठ्या पद्धतीने केलेली आहे. सुंदर असं उद्यान आणि आपल्या देशांच्या आपल्या वीर जवानांचं स्मरण त्या ठिकाणी होईल अशा प्रकारचा संकल्प माननीय नामदार अतुलजी सावे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी साकार होतो. भ्रष्टाचार रोखण्यासाठी मोदी साहेबांनी ऑनलाईन सगळं केलेलं आहे. पूर्वी पैसा हा काय येत होता आणि आता कसा लोकांच्या आता खात्यावर येतोय. जो तुम्हाला अनुदान आहे ते सगळं खात्यावर येते. त्यामुळे मधला जो मार्ग होता वेगळा तो मार्ग आपोआपच बंद झालेला आहे आणि तुमचा आता ऑनलाईनच्या पद्धतीनं तुम्हाला कुठंच कॅश घेऊन फिरायची गरज नाही. तुम्ही नेट बँकिंगच्या माध्यमातून इकडे तिकडे पैसा देतो. त्यामुळे ह्या गोष्टीला खूप आळा बसलेला आहे आणि तो भविष्यात सुद्धा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आम्ही तो निदर्शनास आणू आणि बंद करू. हो, आणि आपलं काम सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपण विकसित आहात, त्यामुळे आपण आता आपल्या मतदारांना काय आवाहन करणार? मी सर्व मतदारांना, छत्रपती संभाजीनगर मधील सर्व मतदारांना, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 27 मधील माझ्या माता भगिनींना, मतदार बंधू भगिनींना मी विनंती करेल की या देश बदलतोय, जगामध्ये एक महाशक्ती म्हणून उभा होतोय. मग प्रधानमंत्री अहोरात्र झटतात, त्याच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अहोरात्र झटतात. त्याच पद्धतीने या शहरामध्ये आपल्या मराठवाड्यासाठी, आपल्या भागासाठी, शहरासाठी माननीय नामदार अतुलजी सावे साहेब मोठ्या प्रमाणात काम करतात. भारतीय जनता पार्टी एक संकल्प, एक विचार, भारतीय जनता पार्टीचं एक वाक्य, प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि शेवटी मी.
त्या पद्धतीने या शहराचा खूप मोठा विकास झाला पाहिजे औद्योगिक दृष्ट्या, पर्यटनात्मक, कारण खूप मोठं पर्यटनाचं क्षेत्र आहे. जागतिक दर्जाचे या ठिकाणी काही खूप मोठे पर्यटनाचे क्षेत्र आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं विद्यापीठ आहे. अशा खूप म्हणजे अगदी या ठिकाणी सांगता येईल अशा प्रकारचं अयोध्येचं राम जन्मभूमीमध्ये मान्य कैलासवासी खासदार धर्मवीर मोरेश्वर साहेबांनी सहभाग घेतलेला आहे. त्याची आपली देशाच्या पातळीवर नोंद आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपलं शहर सुद्धा देशाच्या राज्याच्या बरोबर बदललं पाहिजे. आपल्या सर्वांचा विकास झाला पाहिजे. यासाठी मी आवाहन करेल नागरिकांना की सुसंस्कृत, सुशिक्षित अशा आमच्या या सर्व उमेदवारांना, विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो या प्रभागामधील आमचे जे उमेदवार आहेत, मुख्याध्यापक आहेत दयाताई गायकवाड, दुसरा मी शिक्षण क्षेत्रामध्येच काम करतोय, मी इंजिनियर सुद्धा आहे. माझा तिसरा उमेदवार डॉक्टर आहेत, वैद्यकीय क्षेत्रात काम करतात सौ सुनीताताई साळुंके. त्याचबरोबर राजू वैद्य हे सुद्धा इंजिनियर आहेत, अभियंता आहेत आणि त्यांचा 3 वर्षाचा अनुभव आहे. गायकवाडांचा 3 वर्षाचा अनुभव आहे. माझी मिसेस याच्या अगोदर 5 वर्ष नगरसेविका होती आणि आमच्या सुनीताताई साळुंके वैद्यकीय क्षेत्रात खूप चांगलं काम करतात. अशा ध्येयानं विशिष्ट प्रकारच्या प्रेरित झालेल्या आमच्या सर्व उमेदवाराला आणि शहरातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर आपण मतदान करावं आणि चांगलं या शहराला घडवण्यासाठी आमचे हात आपले बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन करतो. धन्यवाद.